रायगड जिल्ह्यातील रोहा वासियांची अस्मिता असलेली रोहे अष्टमी अर्बन बँक कवडीमोल भावाने बिल्डरला विकण्यात येत असून या बँकेतील ठेवीदारांना व भागधारकांना विश्वासात न घेता नियमबाह्य पद्धतीने बिल्डरला विकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी रोह्यातील सर्व पक्षीय नागरिकांनी आवाज उठवत आंदोलनाचा इशारा दिलाय। खासदार सुनील तटकरे यांनी नागरिकांच्या आक्रोशाची गंभीर दखल घेत थेट राज्याचे सहकार मंत्री यांना फोन करून या विक्री संदर्भात स्थगिती देण्याची विनंती केली आहे। आक्रोश समितीचे समीर शेडगे, नितीन परब आणि अमित घाग यांनी बँक लिलावात झालेल्या अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। रोहा अष्टमी बँक लिक्विडेशन मध्ये निघाल्यानंतर तिथे असलेल्या लिक्विडेटरने म्हणजे प्रशासकाने बँकेची मूळ इमारत त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे काही निकष आणि काही पद्धती असते ती पूर्ण करून त्यांनी ते केलेलं आहे। परंतु तमाम रोहेकरांच्या संतप्त भावना लक्षात घेत मी आता इथूनच आपल्या सर्वांच्या साक्षीने या खात्याचे मंत्री बाबासाहेब पाटील यांना फोन केला। इथलं एक निवेदन संतोष पोटपुडे, सुभाष राजे किंवा सर्व सहकार्य करून देतील। आपल्या रोह्याची कन्या नामदार आदिती परवा ज्यावेळेला त्यांना भेटेल त्यावेळेला या विषयावरती स्थगिती देण्याची मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी ती मान्य केली। त्यामुळे स्थगिती त्याला नक्कीच लगेच येईल, काम सुरू करून दिलं जाणार नाही आणि भवितव्याच्या कालावधीमध्ये घेतलेला निर्णय हा सुद्धा सहकार मंत्र्यांकडे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जातात। काल जी आपली पत्रकार परिषद सर्वांची झाली त्यामध्ये सन्मान्य नितीन परब असतील, भाजपचे अध्यक्ष अमित घाग असतील आणि इतर पक्षाचे सर्व सहकारी असतील। आज ही बँक रोहेकरांची एक अस्मिता होती आणि सकाळीच काल आज सगळ्या पेपरवाल्यांनी सगळ्या पेपर्समध्ये आले का अर्बन बँकेच्या लिलावामध्ये फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि ही सातत्याने रोहेकरांच्या कानावरती ही गोष्ट गेली। संपूर्ण रोहेकर ह्या बातमी वाचून संपूर्ण एकदम खडबडून गेले होते आणि खरोखरच आज तुम्ही मला सांगता का सन्मान्य तटकरे साहेबांनी सहकार मंत्र्यांना फोन लावून ह्या बँकेसंदर्भात स्टे घेतला। मी हे ऐकून आम्हाला सर्व रोहेकरांना आनंद झाला, कारण की हे स्टे येणं गरजेचंच होतं। ह्याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे। मी सन्मान्य तटकरे साहेब व त्यांचे सगळे सहकारी असतील त्यांचे मी आभार मानतो। रोहेकरांच्या वतीने आपण रोहेकरांना न्याय दिलात। सर्व पत्रकारांचे आभार मानतो का त्यांनी हे आवाज उठवलं। पत्रकारांनी आवाज उठवलं नसतं तर कुणालाही कळलं नसतं। त्यामध्ये सामनाचे असतील व इतर सर्व पत्रकार असतील, मी सर्व पत्रकारांचे आभार मानतो का आपण रोहेकरांना न्याय दिलात। माझ्याबरोबर सर्व पक्षाचे जे काही नेते मंडळी होते त्या सर्व पक्षाच्या नेते मंडळाचे आभार मानतो की आपल्याला हे न्याय भेटलेला आहे याच्यामध्ये आणि खरोखरच ही एक आनंदाची बातमी आहे। फक्त हे आता पेपरवर यावं आणि त्यांनी स्टे नक्की आम्हाला द्यावं। शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।